हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन त्रिसाज वर्ल्ड. चला तर आज आपण करणार आहोत खेकडाचा रस्सा. खेकड्याची भाजी, ग्रेव्ही भाजी कशी बनवतात हे आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हे आम्ही आणलेले आहेत खेकडा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रॅब्स बोलतो. मला मी नाही खाणार बाबा. मामी येणार आहेत, आमच्या बाजूला राहतात त्या मस्त क्लीन करून देणार आहे. आणि इथे असं साफ करायचं, पाय तोडायचे का? पाय तोडायचे आणि त्याच्या पायाचं काय करायचं? पाय वाटून घ्यायचे मिक्सरला. हा तुटतात काय पाय पटपट? तुटतात. यांना धुवायला लागत असेल ना नंतर. हे काय केलं? हे आता साफ करायच्या. ही घाण आहे का मध्ये? घाण आहे. मग यातलं काय चांगलं असतं त्याच्यात खायला? त्याच्यातलं पाठीतलं सगळं चांगलं असते, फक्त येल्लो काढायचं. आणि हे कवच काय करायचं? फेकून द्यायचं. फेकून द्यायचं. त्यातली घाण काढून टाकायची का? ही घाण काढायची, मांडायची. म्हणजे हे खायचं का? म्हणजे त्याच्यात टाकायचं का? मला वाटलं फेकून द्यायचं. आणि हे पांगोडे आहेत ना? खा. आणि छोट जे आहे ना ते वाटून घाला. अच्छा. हे छोटे छोटे वाटायचे. आणि ते गाळूत आहे. आणि हे वरचं कवच फेकून नाही द्यायचं ना? ते द्यायचं ना फेकून. हे ना हे टाकून द्यायचं. अच्छा. त्याचे पाय मोडले ते मरत असतील ना? नाही मरत लगेच. मग शिजायला टाकल्याशिवाय नाही. अरे बापरे. ते पाय दाखवा कशी काढायची. दुसरी आणि हा भाग फेकून द्यायचा ना? हे आतमधलं येल्लो काढून घ्यायचं मांड. फेकून द्यायचं. खेकडीचे अंडे बघा, खेकडीचे अंडी ऑरेंज कलर. अशा पद्धतीने हा मसाला काढलेला आहे. खोबरं तळून घ्यायचे, म्हणजे शॅलो फ्राय करायचे. लसूण, अद्रक, परतलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे धणे भाजून घेतलेले आहेत. आणि हा तेजपत्ता, हा पण धण्यासोबत भाजून घ्यायचा आहे. ह्याला काय म्हणतात? इथे हे जे पांगोडे आहेत छोटे छोटे, हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. आणि मग ते गाळून रश्श्यात टाकायचे, जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क त्या रश्श्यामध्ये उतरेल. आणि त्यानंतर ही आहे साफ केलेली खेकडी. ही जी येल्लो कलर आहे याला काय मांदी बोलतात ना? मांदी. आणि रश्श्याला टेस्ट येते बोलतात. आणि हे मांदी असलेले खेकडे टेस्टी असतात आणि कसेच ओळखतात. आय गेस हे जे आहे हे लांब आहे, ते मादीचं ज्याच्यामध्ये अंडी ती साचवते. आणि नर जो असतो त्याचं एकदम पोट छोटं असतं. कुठे गेला दाखवायला एखादा? जसा की हा है ना, एकदम छोटं पोट असतं यांचं. आणि मादीचं पोट हे मोठं असतं. इथे निघाले हे सगळं रेडी आहे. हा कोणी त्यांनीच का? झाले ना? झाले. हे अशा पद्धतीने हे पाणी तयार झालं ना मिक्सरला वाटल्यानंतर. आणि हे असं काढून घ्यायचं ते पाणी.
हळद पावडर, घरचा घरगुती हा मसाला, लाल मिरची पावडर आणि हिंग. त्याच्या पांगोड्यांचं एवढं पाणी काढलेलं आहे गाळणीने गाळून. तिथे अजून आहे, पुन्हा पाणी टाकून वाटलेलं आहे. खिचडी पण याच्यात टाकून करतो. अरे देवा, फुकणं इथं काय नाही. मस्त छान झालेलं आहे. मस्त बनवलेलं आहे पूनमने खेकडा रस्सा. फर्स्ट टाइम खात आहे. कसं वाटतंय तुला? आवडतंय? आवडला?